जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुखांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवला आहे। यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। नीलम गोरे यांनी दिल्ली येथे उद्धव ठाकरे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादळाला तोंड फुटलं असून आज त्याचे पडसाद उल्हासनगर शहरात देखील पाहायला मिळाले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नीलम गोरे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले। नीलम गोरे यांनी माफी मागावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे। नुकतेच परवा दिवशी आपण ऐकलं असेल, नीलम गोरे हे जे आपल्या पहिले ठाकरे गटामध्ये गद्दार नीलम गोरे ज्यांना पहिले कुठलं अस्तित्व नव्हतं, त्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव साहेब असताना आपण त्यांना 2002 साली प्रथमच विधानसभा आमदार पद देण्यात आलं। सलग 4दा पद भोगल्यानंतर ज्या टायमाला त्यांना पहिल्यांदा पद देण्यात आलं त्या टायमाला त्यांच्याकडे एक साधारण मोटरसायकलही नव्हती आणि आज 4 वेळा हा आमदारकीचा पद उपभोगल्यानंतर सभापती पद पण भोगल्यानंतर आज चांगला त्यांना जो महाराष्ट्रामध्ये जो काही मान मिळाला होता शिवसेनेमार्फत, आज त्याच पक्षावरती ज्या थालीत खाल्ला, जिथे अन्न खाल्ला, ज्या घरामधून आपल्याला नाव मिळालं, मोठेपणा मिळाला, आज त्याच घरावरती त्यांनी परवा दिवशी टीका केली। म्हणजे उद्धव साहेबांवरती त्यांनी टीका केली असून की 2 मर्सिडीज दिल्यानंतर आपल्याला इथे शिवसेनेमध्ये मंत्रिपद मिळायचं किंवा आमदारकी पद मिळायचं। मी फक्त या नीलम गोरेंना, या गद्दार नीलम गोरेंना एकच प्रश्न विचारेन की तुम्ही कोणती मर्सिडीज ऑडी देण्यात आली होती जो तुम्हाला एवढा 4 वेळा सलग तुम्हाला आमदारकी पद देण्यात आलं? त्या टायमाला तुमचे रिक्षाचे वांदे होते आणि आज तुम्हाला शोभून तरी वाटलं का? तुमची लायकी तरी आहे का मातोश्रीवर बोट दाखवायची? आज तुम्ही काय कुठल्या कारणास दुसऱ्या पक्षामध्ये गेला असेल हे आम्हाला माहिती नाही आहे। तुम्ही काय इतर काय आतमध्ये भांडवल केलं असेल, परंतु आम्ही तुम्हाला एकच विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव साहेबांची माफी मागावी। आज तुम्हाला जो मान सन्मान शिवसेनेमार्फत महाराष्ट्रभरातून भेटत होता हा आज तुम्ही पूर्ण शून्य करून टाकला आहे। तुम्हाला आम्ही नेहमी नीलमताई म्हणून संबोधायचो, पण आज दाखवून दिलं तुम्ही की तुम्ही त्या लायकीचे राहिलेले नाही आहेत। मातोश्रीवर टीका करायची तुमची लायकीसुद्धा नाही आहे। आज मातोश्रीने तुम्हाला जसे महाराष्ट्रामध्ये आज जे काय घडलेलं आहे लास्ट 2.5-3 वर्षात आपण बघितलं असेल, पान टपरीवाला असो, रिक्षावाला असो, वॉचमॅन असो, तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारा हा मातोश्रीच आहे। हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पक्ष आहे। तुम्हाला कुठं ओळखत नसताना तुम्हाला मान मर्यादा सर्व चांगलं स्थान आज मिळवून देणारा हा शिवसेना पक्ष आहे। माझी एकच तुम्हाला वॉर्निंग असेल, रिक्वेस्ट नसेल, वॉर्निंग असेल की यापुढे वापस असे फालतू उद्गार तुमच्या तोंडातून निघता कामा नये। दिल्या घरी सुखी राहा एवढं बोलून संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नीलम गोरेंच्या फोटोला काय विषय? आम्ही तर जोडेच मारले, समोर आले तर तिच्या केसामध्ये हे करून टाकला। आम्ही तिला इथं आपटून मारू। आमच्या उद्धव साहेबांसाठी तिने असे, त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक आक्रमक झालो आहे आणि त्यानंतर तिला आम्ही दाखवून देऊ शिवसेना काय। आणि तिने उद्धव साहेबांची माफी नाही मागितली तर हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत ती उद्धव साहेबांची माफी नाही मागणार। जग नीलमताई गोरे आहेत, त्यांना इतके वर्ष शिवसेना म्हणजे आपल्या बाळासाहेबांनी उभं केलं। एक महिला म्हणून तिला एवढे पदं दिली, एवढं भूषण झालंय। काही तिच्याबद्दल कोणी काय बोललंय का? उगीचच आपल्या मीडियामध्ये येऊन तिथून त्या लोकांचं पदं नवीन घेण्यासाठी त्यांनी हे स्टंट केलेलं आहे। कारण मीडियापासून दूर होत्या इतके वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष फक्त आपणच सगळे पदं दिलेले आहेत। उपसभापती वगैरे ज्या बसल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतं पद मिळालं नाही। मग ते काहीतरी आपण मीडियासमोर आलो की काहीतरी होणार, पण मीडियासमोर येण्यासाठी आमच्या उद्धव साहेबांना बोलायचं हे काय नाटक आहे? मर्सिडीज दाखवून द्या ना किती आहे। जे काल तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या घरासमोर ज्या बायकांनी आंदोलन केलंय त्यांनी काय सांगितलं, आम्हाला बिलांसकट दाखवतो किती मर्सिडीज दिल्या काय। तर आज आम्ही उल्हासनगरमध्ये केलंय, पण त्या महिलांचा साथ द्यायला आम्ही खरोखरच त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहेत का? घरात पळून गेलेत रात्री दिल्लीला, दिल्लीशिवाय त्यांना कुठे थारा नाही। पण हे दिल्लीचंच आम्ही सगळं तख्त आहे ना ते पलटवून टाकणार आहे। आणि अशा जर महिला त्याच्यात येत असतील ना तर त्या महिलांना पण, कारण महिला आहोत, महिलाच आम्ही त्यांच्याशी भिडू शकतो। ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांना तुम्ही असे शब्द वापरत असाल ना, त्या महिलाच आम्ही बरोबर काय द्यायचं तो उत्तर देऊ, त्यांच्या घरासमोर जाऊन देऊ। हे मी आमच्या सर्व उल्हासनगरच्या महिलांतर्फे मी तुम्हाला आश्वासन देते। त्यांनी सरळ येऊन आता पत्रकार परिषद घेणार आहेत 2 दिवसांनी,
त्यांनी माफी नाही मागितली त्या पत्रकार परिषदेत ना, तर आम्ही समोर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहे. नीलम गोरे हाय, हाय. नीलम गोरे अरे म्हशीचं करायचं काय? आकाश सहाणे, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.